ताळे येथील ग्रामस्थ व श्री मतोबा महाराज भाविक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिक येथील छत्रपती संभाजीनगर राज्यमार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। श्री मतोबा महाराज यांच्या चांदीच्या 3 किलोच्या 2 मूर्त्या व दानपेटीतील रोख रक्कम चोरी प्रकरणी रस्ता रोको करण्यात आलाय। 7 दिवस उलटून अद्यापही चोराचा तपास न लागल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये पोलिसांच्या कामकाजाविरोधात संतापाची लाट उसळली आहे। 1 तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील पाहायला मिळाल्या। जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रस्ता रोको मागे न घेण्याच्या भूमिकेवर ते ठाम होते। निफाड उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांनी 16 डिसेंबर रोजी मंदिराचा वर्धापन दिन आहे त्याच्या आत चोराला पकडून मूर्त्या हस्तगत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। 3 डिसेंबर रोजी नैताळे देवस्थान येथून 3-3.5 किलोच्या चांदीच्या मूर्ती व रोख रक्कम दानपेटीतून चोरी गेली होती। त्यानंतर पोलीस प्रशासनाने डॉग स्क्वॉड वगैरे आणून चौकशी केली, पण कुठलाही त्या चोराचा छेडा लागला नाही। आणि त्यानंतर 5-7 दिवस उलटून गेल्यानंतर ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावनेचा उद्रेक झाला। त्यांनी आज रोजी नैताळे येथे महामार्गावरती रस्ता रोको केला व तो रस्ता रोको करत असताना या निफाड उपविभागीय अधिकारी के पाटील साहेब यांनी आश्वस्त केलं की मतोबा मंदिरात 16 तारखेला वर्धापन दिन आहे, त्याच्या आत मी चोराचा तपास लावून मूर्ती देतो म्हणून आजचा रस्ता रोको आम्ही स्थगित केला आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट या देवस्थानाचं मतोबा महाराजांच्या मंदिरात झालेल्या चोरीचं गेलेले मूर्ती टाक चांदी आणि सोन्याचे दानपेटी याच्या चोरांचा तपास पोलीस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं 8 दिवसामध्ये कुठल्याही स्वरूपाचा झालेला नाही आणि त्याचा एक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको केला गेला आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाने येऊन आणि त्यांना निवेदन दिलं गेलं। निवेदनाच्या नंतर श्री के पाटील उपअधीक्षक निफाड आणि श्री पडोळ मॅडम यांनी लेखी स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला निवेदन देतो की 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आरोपी शोधून देऊ, तुमचा मुद्देमाल सापडून देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्याच्या नंतर ग्रामस्थांनी आणि भाविकांनी रास्ता रोको मागे घेतला। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।